म्हणण्यापेक्षा विश्वामध्ये म्हणायला हरकत नाही. आपण असे एक समूह आहोत की ज्याला एवढा संपन्न वारसा मिळालेला आहे. वैचारिक वारसा, सामाजिक शैक्षणिक वारसा, इतका महान नेता दुसऱ्या कुठल्याही समूहाला मिळालेला नाही. खरंच आपला गर्व करावा, अभिमान बाळगावा, ढोल पिटावेत, आनंदानं नाचावं, काय जे करायचं ते करावं, इतका मोठा वारसा मिळालेला. आणि इतका मोठा वारसा असताना देखील आपल्यामध्ये कधी कधी हिंमत हारल्यासारखं होतं. ते हरू नका. मला सांगायचं एवढं ते पहिल्या या सगळ्या तिथून येण्याचा उद्देश हा आहे की हरण्याचं काहीच कारण नाही, नाउमेद होण्याचं काहीच कारण नाही. समाजाच्या समाज जीवनामध्ये त्यातल्या त्यात राजकारणामध्ये अप्स अँड डाऊन्स येतात. राजकारण सर्वस्व मानून आपल्याला चालता येणार नाही, ते प्रधान आहेच. तर बाबासाहेब आणि फुले ही अशी मंडळी आहे की ज्यांनी एक आपल्याला विराट स्वप्न दिलेलं आहे, भव्य स्वप्न दिलेलं आहे. हे छोटं मोठं स्वप्न नाही. विधानसभा किंवा अजून काहीतरी 4-2 निवडून आले असते, समजा आपले 10 आले असते, 15 आले असते, पण त्यांना आपण काही ही जेव्हा ग्लोबलायझेशन हळूहळू यायला लागलं 70-80च्या नंतर आणि 90ला तर ते आलं थेटपणा, तोपर्यंत काँग्रेसची सत्ती संपलेली होती आणि राजकीय हिंदुत्ववादाचा स्वीकार झालेला होता. जोरात फोर्स आला होता, धर्मांमध्येचा फोर्स आला होता. नवं आर्थिक धोरण आलं होतं, खाजगीकरण आलं. आणि जी पत्राची घरं होती आपली ती सिमेंटची झाली, सायकल नव्हती. लुना पर्व घेतो, 125वा बाबासाहेबांची जयंती उत्सव होता. तेव्हा आमच्या नांदेडमध्ये काही लोक आले मला आणि म्हणाला की आपण व्याख्यान घेऊ दर महिन्याला एक. तर मी म्हणालो 16 तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, 16 तालुक्याला घेऊ. नाही 16 तालुक्याला नको, ती अडचण होती. मातंग महिलेवर अत्याचार, मातंग महिलेवर अत्याचार, चर्मकार मुलाला बेदम मारले. आम्ही बोललो नाही, चर्मकाराला मारलं पण झालं, संपला विषय. आपलं काय मातंग याला. आता आमच्याकडे पुचिराम कांबळे होते, माहित आहे तुम्हाला. एक निवेदन लिहिलं, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, राज्य आणि अल्पसंख्याक. अल्पसंख्याक त्यावेळेस ते दलित वगैरे असा शब्द तेव्हा वापरत नव्हते, अल्पसंख्याक असा शब्द होता. मायनॉरिटीज, त्याच्यामध्ये हे सगळे मायनॉरिटी. बाबासाहेबांचं म्हणणं हे पण मायनॉरिटीज आहे, या सगळ्या मायनॉरिटीची एकजूट झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत. आणि म्हणून ते म्हणाले की आता आपल्याला येऊ देत नाहीत, म्हणून त्यांनी राज्य आणि अल्पसंख्याक वारसा देतो ठेवून जातो. बाबासाहेबांनी काय वारसा दिला असं जर मला विचाराल तर 3 गोष्टी बाबासाहेबांनी जाताना आपल्याला सप्रेम भेट दिल्या, वारसा म्हणून दिला. एक दिलं भारताचं संविधान. आता त्याच्याबद्दल खूप बोलता येईल पण आता बोलत नाही. भारताचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं, वारसा आहे तो. दुसरं काय दिलं ते म्हणाले की बाबा इथे विरोधी पक्ष जर मजबूत नसेल तर इथे एकाच, कारण ते म्हणाले की इथं कमी सर्व अल्पसंख्याकांचा मिळून एक पक्ष असला पाहिजे. रिपाईला दलिताचा पक्ष कृपा करून म्हणू नका. केला आपण तो, त्यामुळं म्हणतो. पण बाबासाहेबांच्या संकल्पनेमध्ये तो दलितांचा पक्ष नव्हता, आपला पक्ष नव्हता. आपला म्हणजे आपण ज्याला आपलं म्हणतो त्या अर्थात सर्व लोकांचा. ओबीसी आहे, अल्पसंख्याक आहे, दलित आहे, कामगार कष्टकरी आहेत, या सगळ्यांचं मिळून रिपब्लिकन पार्टी असावी असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. फुल्यांचं हे वाक्य घडा. फुले म्हणतात जगातील एकंदर स्त्री पुरुष सुखी कशाने होतील. जीवनाच्या अंतामध्ये फुल्यांच्या डोळ्यापुढे स्वप्न काय की तमाम स्त्री पुरुष सुखी कशाने होतील. कोणता माळी समाजातला माणूस कसा सुखी होईल, महाराष्ट्रातला माणूस सुखी कसा होईल, ओबीसी कसा सुखी होईल, भारतातला माणूस, जगातला स्त्री पुरुष सुखी कशाने. कशाची चिंता वाहतायत फुले मरतात. सावित्रीचं जीवन त्याच्यापेक्षा घडतर आहे. 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं म्हणून एकच माणूस झुंजत होता. लक्षात घ्या, 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांच्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये बदल व्हावा म्हणून एकच माणूस त्या काळामध्ये दखल होते, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर. हे काही दलिताचा प्रश्न नव्हता, दलित स्त्रियांचा पण प्रश्न नव्हता.
त्याला खिसा नसला तरी त्याला पर्स देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. पर्समध्ये एटीएम आलं ते बाबासाहेबांनी दिलं. आता गुगल पे फोन पे असेल त्याची पण कृपा बाबासाहेबांची.